मागच्या पार्टमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही चालण्याला सुरुवात केली. मनात जराही शंका नव्हती, पण भीती होती. इतक्या अंधारात चालायचं कसं, फार धाप लागत होती. म्हणून एका बॉटलमध्ये ORS पावडर, लिंबू आणि मीठ टाकलं. हळूहळू चालत होतो. कसंही करून गुरूंना भेटायचं होतं. कोणाशीही शर्यत नव्हती, त्यामुळे आपला हळूहळू टाईम घेऊन आम्ही चाललो. आता वर की नाही खूप दुकानं आहेत आणि ही सगळी माणसं सगळं सामान चालत वर नेतात आणि खूप मेहनत करतात, त्यामुळे त्यांच्याकडून नक्की खरेदी करा. रस्त्यात अशी छान छान छोटी छोटी मंदिरं आहेत, त्यांचं दर्शन घेत आपण पुढे जातो, त्यामुळे एखादी शक्ती आपल्या सोबत चालते, पॉझिटिव्ह वातावरण आहे असं सतत वाटत राहतं आणि कसलीही भीती राहत नाही. आता वरती गेल्यावर हे जैन मंदिर आहे. तिथे हे काका अगदी मोफत असं पाणी आम्हाला देत होते. प्यायचं पाणी मोफत आणि जर बॉटल भरून घ्यायची असेल तर 20 रुपये. आणि ह्याच गौ मंदिरात चहा आणि नाश्ता अगदी मोफत असतो, तो तुम्ही घेऊ शकता. इकडच्या माणसांना कोणत्याही प्रकारच्या पैशाची हाव नाही आहे आणि सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे ह्या दत्त महाराजांच्या ठिकाणी कोणच माणूस छोटा नाही आहे, मोठा नाही आहे, गरीब नाही आहे, श्रीमंत नाही आहे आणि VIP तर नाहीच आहे. सगळ्यांना सेम त्यांचा खडतर प्रवास करून तिथे पोचायचं आहे आणि गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. गुरूंचा प्रवास हा सेम आहे पण वेगळा आहे. तो म्हणजे हा एक्सपिरियन्स केल्याशिवाय नाही समजणार. दत्त महाराज तुम्हाला वरपर्यंत अगदी सहज नेतील. तुमच्या थोड्या परीक्षा होतील, काही जणांना चालणं जमेल, काही जणांना चालणं नाही जमणार, पण ती एक ऊर्जा तुम्हाला त्या शिखरापर्यंत नक्की घेऊन जाईल. मलाही नव्हतं वाटलं की मी इतकं चालू शकेन. रोपवेचा मार्ग होता, तो आम्हाला घ्यायचा नव्हता, पण चालतच गुरूंचं दर्शन घ्यायचं असं ठरलं. आता हे गोरक्षनाथांचं मंदिर आलं आणि आमचा अर्धा प्रवास इथे संपला. त्यानंतरचा प्रवास थोडा कठीण होता, पण अशक्य नव्हता. जसं जसं वर जात होतो तसं तसं थंडी भयानक वाढत होती आणि इतक्या थंडीत तो जो वारा सुटलेला तो असह्य होता. पण आम्ही चालत राहिलो, नामस्मरण करत राहिलो आणि चालता चालता दिसलं ते म्हणजे ही कमान. गुरुक्षेत्राच्या अगदी जवळ पोचलो होतो. खरं सांगू तर अंबाजी मातेच्या मंदिरानंतरचा प्रवास तुम्हाला थोडा थकवणारा असेल, कारण पायऱ्या अगदी सलग आहेत, वर खाली आहेत आणि 2 डोंगर कनेक्टिंग करणारा तो मार्ग आहे. नक्कीच तिकडे थकवा जाणवतो, पण न थकता तुम्ही फक्त दत्तगुरूंचा विचार करा आणि नामस्मरण करा. बघता बघता मी वर पोहोचलो. इतक्या कडाक्याच्या थंडीत आधीच लोक वर जाऊन रांग लावून होते आणि सूर्योदयासोबत आरती झाली आणि दर्शनाची रांग चालू झाली. आता आम्हाला किती वेळ लागला आणि दर्शन कसं झालं हे आता आपण पार्ट 3मध्ये बघूया. रात्री 1 वाजता आम्ही चालण्यास सुरुवात केली आणि 10,000 पायऱ्या आमच्या 5:30 पर्यंत कंप्लीट